स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. माझ्या आईच्या घरून आज आम्ही निघालेलो आहोत माझ्या नणंदबाईच्या घरी जाण्यासाठी. तर ट्रेनमध्ये आम्हाला भेटले भंतेजींनी आम्हाला भरपूर ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या आणि आम्हाला मंगलमय आशीर्वाद दिला. तेवढ्यात नणंदबाईचं गाव आलं. आम्ही ट्रेनमधून खाली उतरलो. स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर आम्हाला लवकरच रिक्षा भेटली आणि आम्ही नणंदबाईच्या घरी पोहोचलो. घरी आल्यानंतर आम्ही फ्रेश झालो. त्यानंतर आम्हाला नणंदबाईच्या सुनबाईंनी चहा केला. चहा घेतल्यानंतर आम्ही थोडा वेळ बसलो. त्यानंतर आम्ही जेवण केले. तर आम्ही बसलो जेवण करायला. ऐकलं बसले अक्काने आल्याबरोबर आम्हाला मटणची भाजी मस्त मेजवानी केली बघा. इकडं बसले अक्काचे भाऊ. आमच्या अक्काचं किचन मस्त झाली बरं का भाजी. अक्काने माही इकडे बघ काय खाती तू. कोण दिलं तुला. तुझी बघ हो का कोण दिलं. आईने दिलं. आईने दिलं बिस्किट पण बघ तुला खाऊ. दोन माहीला. तर ही आहे आमच्या भाच्याची मुलगी म्हणजेच माझ्या नणंदबाईच्या मोठ्या मुलाची मुलगी आणि हिचं नाव आहे माही. माही खूप गोड मुलगी आहे. आल्याबरोबर आमच्याकडे आली. झोपेतून उठलेली होती तरीसुद्धा ती आमच्याकडे आली. दुपारच्या वेळेला खूप ऊन होतं त्यामुळे आम्ही उन्हाचा थोडा वेळ आराम केला आणि ऊन उतरल्यानंतर बाहेर निघालो. तर इकडे आम्ही चाललेलो आहोत कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी. उद्या अक्कांच्या घरी कार्यक्रम आहे. उद्या मला कार्यक्रम आहे इथं आपल्या घरी 7व्या महिन्याचा डोहाळ जेवणाचा. हा उद्या संध्याकाळी 7 वाजता. हो या. तर उद्याचा कार्यक्रम आहे अक्कांच्या घरी डोहाळे जेवणाचा. त्यांच्या छोट्या सुनबाईचं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे. तर त्यानिमित्ताने कॉलनीतील सर्व मैत्रिणींना त्यांनी निमंत्रण दिले आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. तर आम्ही घरी आल्यानंतर इकडे चालू आहे यांचा आराम. कार्यक्रमाचं निमंत्रण देता देता सायंकाळची वेळ झाली. स्वयंपाकाचा टाईम झाला होता. त्यानंतर अक्का, मी आणि त्यांच्या सुनबाईंनी स्वयंपाक केला. तर आज अक्का बनवत आहेत शेवग्याच्या शेंगा. शेवग्याच्या शेंगा त्या सोलून देत आहेत. सुनबाईंनी मसाला तयार केला. मी पोळ्या केल्या, ज्वारीच्या भाकरी केल्या आणि अक्कांनी भाजी केली. तर शेवग्याच्या शेंगाची भाजी खूपच छान झाली होती. तर इथे बघू शकता तुम्ही खूप छान भाजी उकळलेली आहे आणि काळ्या मसाल्यात शेवग्याच्या शेंगा केलेल्या आहेत आज अक्कांनी. तर चला आता पाहूया शेवग्याच्या शेंगा कशा झाल्या. इकडे बघा अक्का कशी झाली भाजी. छान झाली. इकडे बसले तर आप आहे कशी झाली सांगा. सगळ्यांना भाजी आवडली. चला आम्ही जेवण करतो. अक्काची भरपूर मोठी फॅमिली आहे. 4 मुलं आहेत त्यांचे. 2 सुना, 1 नात आहे छोटीशी. तर जेवण करताना मी सर्वांना दाखवलं नाही. काही जणांचे अगोदर जेवण झाले होते, काही जणांचे नंतर झाले. काही मुलं आले नव्हते अजून, त्यामुळे आम्ही जेवण केले. तेवढीच मी शूटिंग केलेली आहे. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर फिरायला आलेलो आहोत. इथे खूप छान थंड वातावरण आहे त्यामुळे आम्ही बराच वेळ बाहेर फिरलो. त्यानंतर आमचं इकडं चालू आहे मेहंदी काढण्याचं काम. उद्याचा कार्यक्रम आहे त्यामुळे सर्वात अगोदर आम्ही अक्कांच्या हातावर मेहंदी काढली. त्यानंतर आम्ही आमच्या हातावर काढली. मेहंदी काढताना आमच्या खूप गप्पा गोष्टी चालू होत्या, हसी मजाक चालू होती. खूप दिवसानंतर भेटी झाल्यानंतर बोलण्यात आणि गप्पा गोष्टी करण्यात वेळ कसा जातो कळतच नाही. तर आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सासू हुशार आहे. सासू हुशार आहे म्हणूनच कमवलंय ना. हुशार आहे पोरगी.